हे हृदयविदारक, असहाय्यतेच्या व क्रौर्याच्या मर्यादांना गाठणारे दुःखद वास्तव आहे. डोंगराळे तालुका मालेगाव येथील निष्पाप 4 वर्षाच्या यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या भयानक अत्याचार व निर्घृण हत्येमुळे संपूर्ण समाजाच्या मनात संताप आणि अस्वस्थता पसरली आहे. एक निष्पाप बालिका ज्याच्या आवाजातून अजून गीतच होते, डोळ्यांमध्ये रंगीत स्वप्न होती, तिच्या क्षणात उजाडलेल्या जीवनात अविश्वसनीय काळिमा पसरवणारी ही घटना तिच्या कुटुंबाच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या अंतःकरणाला असह्य वेदना पोचवते. सुटलेल्या प्रत्येक श्वासात आज तिच्या आईवडिलांच्या वेदना, माया आणि त्रासांचा हुंदका दाटला आहे. सुवर्णकार समाज मंडळ, महिला मंडळ, सराफ असोसिएशन, युवा मंडळ आणि सर्व बांधवांनी कायदेशीर बंधनांमुळे रस्त्यावर मोर्चा न काढता आक्रोशाने त्यांच्या मनात दुःखाचा महासागर उसळला आहे. माणुसकीच्याच मूल्यांना काळिमा फासणाऱ्या या घटनेविरोधात शहादा येथील सुवर्णकार समाजांनी एकत्र येत शहादा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. समाजाच्या डोळ्यात फक्त न्यायाच्या व आशेची एकच ज्योत होती. दोषींना फास्ट ट्रॅक न्यायाने लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. या दुःखातून संपूर्ण समाज एकत्र होऊन सरकारकडे कळकळीची विनंती करतो की आमच्या चिमुकल्या भगिनीसाठी, मानवतेच्या रक्षणासाठी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून एका निष्पाप बळी आणि कुठल्या तरी वेदनांची फक्त एक नोंद ठरू नये, तर ती बदलाची व इशाऱ्याची व न्याय मिळवणाऱ्या आशेची ठिणगी बनो अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.